English page number 19. Topic name is Introduce yourself. Introduce म्हणजे परिचय. Yourself तुमचा परिचय करून द्या. So tell me all of you what you see on that picture. On this page there is a small little children standing on stage. Teachers, judge, examiner looking the children standing and speaking on mic. There is a audience, parents looking this program, and these two boy and girl are playing drama. In your school also there is a gathering, annual day, dance competition. Yes? Okay. So let's we start. Listen and practice. ऐका आणि सराव करा. रंगोत्सव, लिटिल स्टार्स. लहान तारे यांचा रंगोत्सव. लिटिल स्टार्स. माय नेम इज अनुज. ओके. I am 8 years old. I come from capital city Mumbai. I go to dash school. Here name of your school. I am going to present Povada. Okay. So write here your school name. I write Sunshine School. Okay. So this boy introduce herself, that is तो मुलगा स्वतःची ओळख करून देतोय. तर मग स्वतःचा परिचय करून देताना आपण काय सांगतो? नाव, वय, शाळा, गाव. ओके. सो माय नेम इज अनुज. हा म्हणत आहे माझे नाव अनुज आहे. आय ॲम 8 years old. मी 8 वर्षांचा आहे. आय कम फ्रॉम कॅपिटल सिटी मुंबई. मी राजधानी मुंबई या शहरातला आहे. कॅपिटल म्हणजे राजधानी. शहर कोणते? मुंबई. इथून येतो, इथे राहतो. ओके. आय कम फ्रॉम कॅपिटल सिटी मुंबई. आय गो टू सनशाईन स्कूल. मी सनशाईन स्कूलमध्ये जातो. आय ॲम गोइंग टू प्रेझेंट पोवाडा. मी पोवाडा तुम्हाला सादर करून दाखवणार आहे. प्रेझेंट, सादर. मी पोवाडा याचे सादरीकरण करणार आहे. आय ॲम गोइंग टू प्रेझेंट पोवाडा. तर ही झाली या मुलाची ओळख, म्हणजेच अनुज इंट्रोड्यूस हिमसेल्फ. अनुज याची ओळख. पुढे आहे ही मुलगी, तर ही काय बोलते पहा. आय ॲम सारा. आय ॲम इन grade 2. I am from Orange City, Nagpur. The name of my school is Shivratna School. I am playing the role of Savitribai Phule. I am Sara. मी सारा आहे.
आय ॲम इन ग्रेड 2. ग्रेड 2. मी इयत्ता 2री मध्ये आहे. कितवीला आहे? 2रीला. आय ॲम इन ग्रेड 2. आय ॲम फ्रॉम ऑरेंज सिटी, नागपूर. संत्र्यांचे शहर. संत्री कोणत्या शहरामध्ये असतात, जास्त पिकवतात? नागपूर. म्हणून आपण म्हणतो ना, नागपूरची संत्री. त्यासाठी ही सांगत आहे नागपूर म्हणजेच संत्र्यांचे शहर. इथे मी राहते. मी इथून आली आहे. आय ॲम फ्रॉम ऑरेंज सिटी, नागपूर. द नेम ऑफ माय स्कूल इज शिवरत्न स्कूल. माझ्या शाळेचे नाव शिवरत्न स्कूल आहे. आय ॲम प्लेइंग द रोल ऑफ सावित्रीबाई फुले. मी सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारत आहे. म्हणजे मी सावित्रीबाई फुले यांची भूमिका करणार आहे. मी सावित्रीबाई फुले बनली आहे. चला पुढे. ऑन नेक्स्ट पेज नंबर 20 बी. लुक अँड लिसन. पहा आणि ऐका. सानिका इंट्रोड्यूस हर फॅमिली मेंबर्स टू हर फ्रेंड सान्वी. Here is Sanika. Sanika introduce her family member to her friend सान्वी. म्हणजेच सानिका तिच्या कुटुंबातील सर्वांची सदस्यांची ओळख तिची ही मैत्रीण सान्वी हिला करून देते. ओळख सांगते. घरात कोण कोण राहतात. ओके, नाव लेट्स रीड. शी इज माय मदर. ही माझी आई आहे. ही इज माय फादर. हे माझे वडील पप्पा आहेत. ही इज माय ग्रँडफादर. हे माझे आजोबा आहेत. शी इज माय ग्रँडमदर. ती माझी आजी आहे. ही इज माय ब्रदर. हा माझा भाऊ आहे. शी इज माय सिस्टर. ती किंवा ही माझी बहीण आहे. दे आर डुईंग होमवर्क. ते गृहपाठ करत आहे. ते अभ्यास करत आहेत. इट इज माय पेट डॉग जिमी. पेट डॉग पाळीव कुत्रा. हा माझा पाळीव कुत्रा जिमी आहे. इट इज माय पेट डॉग जिमी. ही इज माय अंकल. हे माझे काका आहेत. शी इज माय ऑन्ट. ही माझी काकू आहे. वी आर अ हॅपी फॅमिली. आम्ही सुखी कुटुंब आहे किंवा आनंदी हॅपी. आम्ही आनंदी कुटुंब आहोत. वी आर अ हॅपी फॅमिली. असं ही सानिका तिच्या मैत्रिणीला सांगत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. लिसन अँड रिपीट. ऐका आणि पुन्हा म्हणा. वर्ड वॉल शब्दांची भिंत.
मग या भिंतीवर काय लिहिलं आहे? कोणते शब्द लिहिले आहेत? वर्ड्स. आय, वी, यू, ही, शी, इट, दे. इन मराठी आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तुम्ही किंवा तू, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, दे म्हणजेच देखील ते असा अर्थ होतो. तर आता पहा, इथे ही म्हणजे तो. मग सानिका बोलताना कशी बोलली आहे पहा इथे. ही इज माय ब्रदर म्हणजे तो माझा भाऊ आहे, है ना. मुलगा असला की आपण तो, ही हे वापरतो. आणि शी म्हणजे ती म्हणजे पहा इथे शी इज माय सिस्टर, ती माझी बहीण आहे. म्हणजे मुलगी असली, स्त्रीलिंग असले की शी असे बोलतात. इथे आई, शी इज माय मदर, ती माझी आई आहे. शी म्हणजे ती, शी इज माय ग्रँडमदर. ओके, सो ही म्हणजे तो आणि शी म्हणजे ती, हे लिहून घ्या. नेक्स्ट, find the above words in the given picture and circle them. पहा, above words वरती दिलेले हेच शब्द वरच्या या चित्रामध्ये, in this picture शोधा, या चित्रामध्ये शोधा आणि त्यांना सर्कल करा म्हणजेच गोल करा. आता हे आय शब्द या वरील चित्रामध्ये कोठे आहे? तिथे गोल करा. इथे आहे आय, सर्कल. आय एम सानिका. वी आर हॅपी फॅमिली. यू आर माय फ्रेंड सान्वी, सर्कल. शी, इट, दे. तर इथे शी इज माय सिस्टर. दे आर डुईंग होमवर्क, दे. It is my pet dog. Circle these words. Next, listen and repeat the following sentence. ऐका आणि पुन्हा बोला. I am Sanika. They are doing homework. He is my uncle. She is my aunt. You are my friends. She is my mother. It is my pet dog. He is my brother. You are my friend Sanvi. We are a happy family. Make your own sentences beginning with I, we, you, he, she, it, they. याचे वाक्य बनवा. तर इथे मी लिहिले आहे पहा आय पासून I live in पुणे. ओके, पुणे. आता वी पासून वाक्य सेंटेन्स. We are good friends. It is my book. It is my book. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हे सेंटेन्स बनवा आणि हे सेंटेन्स रीड करा, प्रॅक्टिस करा. ओके, तर अशा प्रकारे आपण इंट्रोड्यूस युअरसेल्फ हा पाठ शिकलो आहे. सर्वांना समजलं असेल, आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.